यस्य दोन्वयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट्तेने ब्रह्महृदायादिपदये मुयन्त्यं सूर्यः तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्रस्ति सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नवमिन्याय जन्माद्यस्य दोन्वयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट्तेने ब्रह्महृदायादिपदये मुयन्त्यं सूर्यः तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय उदासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नौमिन्यायसुधाधिकृज्जयमुनीं श्रीपादराट्सन्मनीं व्यासार्याद्विविधा गमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरुन् वैदग्ध्यवाराणिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसत्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरम् दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोक्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधातान् शास्त्रेषु पारदर्शिनं शास्त्रज्ञेषु वत्सलं दीनभक्तोद्धारकं सत्यात्मानं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या भविष्यति। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम्। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारय स्वानिष्टानि साधयेष्टानि माधव। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। मागील चिंतनामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की नारद मुनी कशा पद्धतीनं पद्मावती मातेचे पायातील बोटांकडे पाहून लक्षण सांगतात, गुण सांगतात। तत्पूर्वी आपण चिंतन केलं की भगवंत कशा पद्धतीनं अलंकार परिधान करतो, कशा पद्धतीनं अलंकार प्रिय परमात्मा आहे। भगवंताला अलंकार अत्यंत प्रिय आहेत। कुठले कुठले अलंकार प्रिय आहेत, काय काय आहे याबद्दल आपण सविस्तर चिंतन केलं। त्यानंतर आता पुढे चालून भगवंत काय लीला करतो काय नाही या संदर्भात आपण आता चिंतन करणार आहोत। आजच्या कथेला प्रारंभ करूया। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। श्री सूत उवाच कन्याया जननं प्रोक्तं कुमारस्यापि वै ततः तस्या वदामि चारित्र्यं वैवाहं पुण्यवर्धनम्। श्री सुताचार्य म्हणतात, आतापर्यंत आपण पद्मावती मातेचे लक्षण इत्यादी श्रवण केले, आता विवाह कथा श्रवण करूयात।
करींद्र संगेन समागतो हरी स्तुरंगमास्थाय वरांगनानां श्रीगंधलेपारुणचारु वक्षा। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। करींद्र संगेन समागतो हरि स्तुरंगमास्थाय वरांगनानां श्रीगंधलेपारुणचारु वक्षा बालार्कभाक्षोऽथ समीपमाययो। सुताचार्यजी म्हणतात, मागे मी सांगितलं होतं भगवंताला अलंकार फार प्रिय आहेत. काय काय अलंकार करतात काय सांगावं, त्यांच्यासारखा अलंकार कोणी करत नाही. इतके अलंकार प्रिय आहेत. आणि अलंकार प्रिय म्हणल्यावर अलंकार प्रिय असलेला पंथ एकमेव वल्लभाचार्यांचा प्रचंड अलंकार प्रिय. त्यालाच आपण पुष्टी मार्ग असं म्हणतो. पुष्टी मार्गाने पूजा करावी, परंतु तारतम्याने पूजा करत पुष्टी मार्गाचा भाव मनामध्ये ठेवावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. पूजा शास्त्रानुसारच करायची, परंतु भाव हा पुष्टी मार्गाचा ठेवावा. सर्वोत्तमत्वच भाव ठेवायचा, त्याच्यात काही संदेह नाहीये. तारतम्याने जायचंय, परंतु एक आदर प्रत्येक पदार्थाला देत जावा. बळी आहे त्याला आपण त्याच्या समोर आदराने बोलावं. सौंठ, बळी किंवा झारी आहे तर झारीची, बळीची, पात्रची इत्यादी पद्धतीने. जर का काल एक उदाहरण दिलं, हा भगवंताच्या सेवेमध्ये जळत आहे. मनुष्य हा जळतही नाही आणि खपतही नाही. सुताचार्यजी म्हणतात, मागे एक कथा झाली होती, आठवते का? ऋषी म्हणतात, कोणती हो? गर्जंतम गजराजंतम दृष्ट्वा पद्मावती मुखाः वनस्पतिमुपाश्रित्य तत्र लीनास्तदा भवन्. भगवंत धनुष्य आणि बाण हातामध्ये घेऊन शिकार करण्यासाठी जेव्हा निघतात, तेव्हा एक उन्मत्त झालेला हत्ती शांत होतो. तर ही सर्व काही घटना वनस्पतीने युक्त असलेल्या प्रदेशामध्ये, वन झाडा पाण्याच्या मागे लपलेले ह्या सर्व कन्या आणि पद्मावती माता बघतात. काय बघतात? पिसाळलेला हत्ती, उन्मत्त झालेला हत्ती. त्या उन्मत्त झालेल्या हत्ती जेव्हा भगवंताला बघतो, तेव्हा स्वतःची सोंड वरच्या दिशेला करून नमस्कार करून चेतकार, हत्तीची चेतकार असते, सापाची फुतकार असते. ती जी चेतकार आहे ती चेतकारतो हत्ती, आणि चेतकारल्यानंतर नमस्कार करतो. त्या ठिकाणातून विनम्रतेने निघून जातो. आजकाल हत्तीच राहिला नाही, सिद्धार्थ गार्डन मध्ये पण राहिला नाही. त्याच्यामुळे आता ते पुस्तकात दाखवल्याशिवाय पर्याय नाही. चेतकार फार दूरची गोष्ट आहे. जेव्हा श्रीनिवास परमात्मा ही लीला करतो, हत्तीलाच का केलं? इतर कोण होते ना? नुसत्या हत्तीला नाही केला. सामान्य पशुला सांभाळणं, बघा, सामान्य माणसाला सांभाळणं, पागल माणसाला सांभाळणं याच्यात फरक आहे. आपल्या परिसरामध्ये असे भरपूर जण असतील ज्यांना विस्मरण होतं. दर 5 मिनिटाला त्यांना आठवण करून द्यावी लागते, तुम्ही कुठे आहात. पिसाळलेल्या हत्तीला सुट्टीवर आणले, हात न लावता, बाण न चालवता हत्तीने स्वतः येऊन सोंड वरच्या दिशेला करत चेतकारत नमस्कार करून निघून गेलाय शांतून. हा आहे भगवंताच्या सन्निधानात थांबण्याचा प्रभाव. भगवंताने स्पर्श केलाच नाही अजून. गजेंद्र मोक्षाची कथा वेगळी पडते थोडी. भगवंत स्वतः त्याच्यासाठी चालता, इथे त्याच्यासाठी नव्हता आला, इथे आलता विवाह करण्यासाठी. पण येता येता कसं आपण म्हणतो ना, वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावं, तसं भगवंत म्हणला चला चालता चालता काही जणांचा उद्धार करून जातो. हे डिस्काउंट ऑफर मध्ये माणसं
डिस्काउंट ऑफर मध्ये सगळे जीव ज्यांचा उद्धार व्हायला. पुरुषेण समायुक्तं मन्मथा कारतेजसा तं दृष्ट्वा गजारूपी हृदयस्थं पुरुषोत्तमं नमस्कृत्य यथा न्यायं जगाम विपनं नदं. मन उन्मत्त झालेला त्या भगवंताचं तेज बघून सौम्य झाला, नमस्कार केला, तिथून निघून गेला. करम संकुटं मापन्ना अश्चिला तास्तु भयातुरा. दोन्ही हात एकमेकांवर ठेवून अशा पद्धतीने बोट मोडतात किंवा काही जण अशा पद्धतीने बोट मोडतात, जे काही पद्धत असेल. तर सांगण्याचं तात्पर्य दोन हात एकमेकांवर ठेवत बोट मोडली. कोणी पद्मावती समेत ज्या त्यांच्या मैत्रिणी होत्या त्यांनी. कशामुळे? तर भयातुर, भीतीने. हा कोण आला बाबा आपल्या वनामध्ये, आपल्या जागेमध्ये, आपल्या एरियामध्ये हा कोण आलाय? एवढ्या मोठ्या अश्वावर एवढा अलंकार परिधारण करून, पेट्या कमरेला बांधून, पानपुडा धनुष्यबाण घेऊन. हा निषाद कोण आहे? निषाद म्हणजे पारधी, मराठी भाषेत जर का बघायला गेलं. हा शिकारी कोण आहे? को यमत्र वरारोहे सखी कंजायते क्षणे कोसो किरात रूपी च किं न दृष्टस्त्वया पुरः. हा कोण आलाय? कुठल्या गावचा आहे? त्याचा इथे येण्याचा उद्देश काय? घातपाताचा उद्देश आहे का कोणता उद्देश आहे? काहीच माहित नाही. आपण हे सामान्य आहे ना. आता आपण जर का बघितलं, भारत पाकिस्तानचं युद्ध झालं मे महिन्यामध्ये, मे जून मध्ये, तर घरामध्ये बसल्या बसल्या आपल्याला भीती वाटू लागली. काय होईल, काय होईल, काय होईल. तिकडच्या लोकांना पण इकडच्या लोकांना पण कसा घातपात होईल तेच सांगता येत नाही. घातपातला पाकिस्तान भारताचं सोडून देऊ, घरातल्या घरात घातपात होते. करणाऱ्याला काय? घर का भीती लंकार आहे. असं असताना पद्मावती माता म्हणते, पृच्छन्तु तस्य वृत्तान्तं पितृमातृ स्वबान्धवान् देशं वृत्तं कुलं शीलं नाम गोत्रादिकं तथा. स्वतःच्या मैत्रिणींना पद्मावती माता म्हणते, जा पुढं आणि त्यांच्याकडे जाऊन विचारा. काय? पृच्छन्तु, विचारा. काय? तस्य वृत्तान्तं, त्याचा येण्याचा उद्देश, वृत्तांत काय त्याचा, काय करतो काय नाही. पितृमातृ स्वबान्धवान्, पितृमातृ स्वकीय बंधुजन, देशं वृत्तं कुलं शीलं, देश वृत्त काय आहे, कुल कोणतं आहे, नाम गोत्रादिकं तथा, नाव काय आहे, गोत्र काय आहे, सगळं इत्थंभूत माहिती काढा. अर्थात एक पूर्ण बायोडाटा तयार करून ठेवा सोप्या भाषेत भगवंताचा. हा व्यक्ती कोण आहे, काय नाव आहे, याच्यामागचं प्रयोजन काय आहे, गोत्र काय आहे, पिता कोण आहेत, माता कोण आहेत, भाऊ कोण आहेत, मित्र कोण आहेत, बंधू कोण आहेत, भगिनी कोण आहेत, कुठल्या देशाचे आहेत, कुळ कोणतं आहे, गोत्र कोणतं आहे सांगा. कन्या उंचू किंवा त्या सगळ्या कन्या मैत्रिणी मातेच्या, पद्मावती मातेच्या भगवंताजवळ जातात. अश्वारूढ परमात्मा असतो. किमर्थं मागतोऽसि त्वं किं ते कार्यं वद प्रभो न सन्ति पुरुषा यत्र गच्छेति चाब्रुवन्. ए पुरुषा, तू कोण आहेस? अत्यंत उंच आवाजात कठोर शब्दाने महिला मंडळ तिथे बोलतो. काय म्हणतो? ए पुरुषा, तू कोण आहेस? इथे कशाला आलास? तुझं काय काम आहे? सगळ्या स्त्रिया बसल्या त्याच्यामध्ये तुझं काय काम आहे? तर निघ इथून लवकर, तुझा परिचय देऊन लगेच निघ. असं म्हणल्यावर भगवान म्हणतात, अस्ति कार्यं वरारोहा राजपुत्र्या समीपके. माझं काम राजकुमारींजवळ आहे, मी माझा परिचय त्यांच्या जवळच देईन, दुसऱ्यांजवळ सांगणार नाही. असं म्हणल्यावर कन्यास्त्री म्हणतात, किं कार्यं वद शीघ्रं त्वं यक्ते मनसि वर्तते.
करायचे ते एक टाइम विचार करतात डायरेक्ट मला राजाशी किंवा राजकुमारीशी किंवा राजकुमाराशी भेटायचं किंवा राजकुमारीशी भेटायचं उच्च पदस्थ जे कोणी आहेत त्यांच्याशी जर डायरेक्ट भेटायचं असेल तर कसं चालेल काय काम आहे तुझं हेतू काय ते लवकरात लवकर सांग नाही तर वाईट होईल तेव्हा भगवंत म्हणतात की मी फक्त आणि फक्त पद्मावती समोरच सांगेल पद्मावती माते समोरच सांगेल तेव्हा पद्मावती माता समोर येते व म्हणते सिंधु पुत्र कुलम प्राहुरस्माकं तु पुराविद जेव्हा पद्मावती माता येते तेव्हा भगवंत म्हणतात प्राचीन काळी जे ऋषीमुनी होते ते असं म्हणतात की माझा वंश हा चंद्रवंश आहे भगवंत म्हणतो मला माहित नाही माझा वंश पण प्राचीन काळी जे ऋषीमुनी होते ते ऋषीमुनींच्या मते माझा वंश कुठला आहे तर चंद्रवंश आहे चंद्रवंशाची आणि सूर्यवंशाची कथा भागवतामध्ये अत्यंत प्रसिद्ध कथा आहे नवम स्कंदामध्ये प्रारंभ्याष्टम नवम स्कंद त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे जनको वासुदेवस्तु देवकी जननी मम वसुदेव हे माझे पिता आहेत देवकी ही माझी माता आहे भाऊ बलराम आहे बहीण सुभद्रा आहे मित्र पार्थ अर्जुन आहे बंधू हे पांडव आहे मला सहा भाऊ होते आधी 6 जण माझे बंधू हे हयात नाही आहेत माझा वर्ण सावळा आहे त्यामुळे माझं नाव कृष्ण आहे माझ्या मातेचा वर्ण सावळा होता माझाही वर्ण सावळा आहे म्हणून माझं नाव कृष्ण आहे गीता भाष्यामध्ये श्रीमदाचार्य याच्यामध्ये खूप सविस्तृत सांगतात कृष्णभू वाचकः शब्द नष्ट निवृत्ती वाचकः कृष्ण म्हणजे काय भू म्हणजे काय भूमी कृ या शब्दाने भूमीचं ज्ञान होतं आणि न या शब्दाने नष्ट निवृत्ती वाचकः न म्हणजे सुख श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार कशासाठी झाला कंसाने सर्वत्र त्रास दिला होता कंसाने त्रास दिल्यामुळे कंसापासून भविष्यात येणाऱ्या दुष्ट वृत्तींपासून या भूमीचं संरक्षण करण्यासाठी भूमीचा भार कमी करण्यासाठी भगवंताने अवतार धारण केला अर्थात भूमीचे दुःख निवारून भूमीला सुख देणारा तो कृष्ण असा अर्थ श्रीमदाचार्याला होता वृत्तांतो ह्यखिलं मत्तो ज्ञेय पंडित नंदिनी तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलं माझी सगळी गुप्त माहिती काढून घेतली माझा परिचय काढून घेतला तुमच्याबद्दल सांगा काहीतरी माझं सगळं ऐकून घेतला तर तुम्ही तुमचं सांगा परिचय हा देते असं मी नाही पद्मावती देवी म्हणून तिला पद्मावती उवाच आकाश राजतनयां निषादादिपि विद्धिमां नाम्ना पद्मावतीं कृष्णं कुलं शीतकरस्य च अत्रिवोत्रं करातेन्द्र शीघ्रं गच्छति चाब्रवीत् एवढ्या वेळी सगळं सांगितलं परत जाताना तर लगेच मी थांबायचं पण नाही लगेच मी सांगितलं असं उच्च स्वरामध्ये बोलले मी परत एकदा म्हणतोय मी फक्त असं इथे तावातावात बोलतोय म्हणून नाही ग्रंथांतरातच तसं घडलं नाही पुढे चांगले प्रसंगी भगवंताला सळो की पळू करून सोडलं महिला मंडळानं पळत जावं लागलं व्यंकटाचल पर्वतावर पळत इतकी हालत भयानक केली अत्यंत निष्ठुरतेने मराठवाड्यातल्या भाषेत जर का थोडं मराठवाड्या पद्धतीने सांगायचं झालं तर खुन्नस देत अत्यंत खुन्नस देत किंवा कठोरतेने निष्ठुरतेने शब्द उच्चारले
मी आकाश राजाची कन्या आहे. कळलं का रे निषादा? कळलं का रे शिकारी करणारा? तू शिकार करणारा पारध्या, तुला कळलं का? मी आकाश राजाची कन्या आहे. माझं नाव पद्मावती आहे. माझा वंश चंद्रवंश आहे. माझं गोत्र अत्रि गोत्र आहे. कळलं का? आता झालं का समाधान? चल निघायचं, थांबायचं नाही, लगेच निघायचं. अत्रि गोत्रम किरातेंद्र शीघ्रम गच्छति चाब्रवीत. माझा अत्रि गोत्र आहे. कळलं ना तुला? तर शीघ्रम गच्छति चाब्रवीत, लगेच निघायचं, थांबायचं नाही. भगवंत म्हणतात किमर्थम निष्ठुरम वाक्यम मदम किम्नं प्रभाषसे. मंदम किम्नं प्रभाषसे. किमर्थम निष्ठुरम वाक्यम, इतके कठोर वाक्य का? कशासाठी? मी काय केले? मंदम किम्नं प्रभाषसे, मधुरतेने कोमलतेने तुम्ही का नाही संभाषण करू शकत? हे पद्मावती, एवढे निष्ठुरतेने तुम्ही का बोलत आहात? स्त्रियांना असे बोलणे शोभून दिसत नाही. सौजन्याने वागणे हेच लक्षण आहे ना. तू केवळ स्त्रियांसाठी, आपण पुरुषांसाठी देखील सरळ सरळ गोष्ट आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, असं खूप जण म्हणतात. जर का मी इंटरव्ह्यू साठी कुठे गेलो, यूपीएससी एमपीएससीच्या इंटरव्ह्यू साठी एखादा मुलगा गेला, तो इतकं बसताना पण सरळ दोन्ही पाय पाहिजे, दोन्ही गुडघ्यांवर दोन्ही हाताशी एकदम स्टेबल पाहिजे. जर का आपल्याला ऐकू कमी येत असेल किंवा समोरच्याचं जर का ऐकू नाही आलं तर तिथं इतक्या विनम्रतेने बोलावं लागतं. सर मुझे सुनने की थोड़ी, मुझे सुनाई कम देता है, थोड़ा सा ऊंचा बात कर सकते हैं क्या, या थोड़ा सा ऊंचा संभाषण कर सकते हैं क्या. इतक्या शालीनतेने तिथं बोलावं लागतं. आणि तिथं गेलं मुझको सुनाई नहीं देता है, थोड़ा जोर से बोलिए, कम सुनाई देता है, असं थोडं चालणार ना. अहो स्वामीजींजवळ गेल्यावर पण, यती चंद्रांसमोर गेल्यावर नाक आणि तोंड इथे असा हात धरून खाली चरणावर नजर टाकून बोलावं. स्वामीजींच्या मुखाकडे पण बघू नये, तो अधिकार नाही. आजकाल सरळ जातो, स्वामीजी साष्टांग नमस्कार, हात जोडलेला असतो वरी, मनुष्य असते उभा आणि म्हणाले साष्टांग नमस्कार. आमच्या घरी येतात का पोळी करायची. सध्याची हालत अशी आहे, जे म्हणायचंय ते करायचं नाही आणि जे करायचंय ते म्हणायचं नाही. त्याच्यामुळे खूप सुंदर म्हणतात, श्रीरामासह आचारा वाणीने श्रीकृष्ण कथा देवी चिंतन सततमणी मजदे हे जन्मो जन्मी. श्रीरामासह आचारा, आचार करताना, आचरण करताना श्रीरामासारखं पाहिजे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, चिंतन. वाणीने श्रीकृष्ण कथा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे दिलेलं ज्ञान आहे, गीता आहे, भगवद्गीता आहे, त्याचं वचन पाहिजे, त्याचं वाणी पाहिजे. तीच वाणी, तीच बुद्धी पाहिजे, बुद्धिमत्ता. देवी चिंतन सतत म्हणे, भगवतीला सोडायचं नाहीये शक्तीला. लक्ष्मी नुसती नाहीये, नारायणा समेत आहे. लक्ष्मी नारायण आहे, देवीला सोडायचं नाही. देवी चिंतन सतत म्हणे मजदे हे जन्मो जन्मी. भगवंत म्हणतात, अवतारामध्ये याचक जर का आले तर त्यांना अन्न द्यायला पाहिजे. मुंबई पुण्यातली गॅरंटी देत नाही, पण गावाकडचं जे बघितलंय किंवा अजून जे अनुभवतात ते सांगू शकतो की दुपारी 12 वाजता प्रायः शहरामध्ये भोजन केलं जातं, पण गावाकडे सकाळच्यालाच भाकर तुकडा म्हणतात ते बांधतात आणि सगळेजण आपापल्या कामाला निघतात. जेव्हा जेवायला न्याहारीला बसतात लोक,
तेव्हा जर कोणी आलं तर आपल्या ताटातली अर्धी भाकर किंवा अर्धा अन्न समोरच्याला देण्याची तयारी ठेवली पाहिजे. याचा अर्थ गोष्ट द्यायचे असं नाही. याचा अर्थ 4 घास जास्त बनवायचे, हा याचा मागचा मतीत अर्थ. जर का तुम्हाला भोजन देता येत नसेल तर निदान पाणी द्या. त्या पाण्याने त्याची भूक भागेल. त्याच्यामुळे म्हणतात जेव्हा भूक लागते तेव्हा पाणी पिऊ नये. मोठे माणसं म्हणतात का अग्नी मंदावतो, आणि एकदा अग्नी मंदावला की भूक शांत होते, भोजन जात. जर का पाणीही देता येत नाहीये, इतकी दयनीय अवस्था आहे, तर काय करा. अधिशं मृदुभाषेच न तु निष्ठुर भाषणः. मृदुतेनं बोला, 2 शब्द गोड बोला. काही देऊ पण नका, काही घेऊ पण नका. शेवटचा पर्याय सगळ्यात गोड बोला. फक्त काही 1 रुपया घ्यायचा नाहीये, 1 रुपया द्यायचा नाहीये, फक्त गोड बोलायचं. आणि जर का तेही करता येत नसेल तर मग त्याच्यापेक्षा सगळ्यात पापी मनुष्य या जगामध्ये दुसरा कोणीही नाही. कारण की पाणी नाही, भोजन नाही, अन्न नाही, फल नाही, काहीही देता येत नसेल तर निदान वाणी. अधिशं मृदुभाषीच न तु निष्ठुर भाषणः. केवळ मृदुतेना कुशल मंगल विचारा. कसे आहात, घरी सगळे कसे आहेत, आनंद आहे ना, आई वडिलांची तब्येत कशी आहे, शेतात काय पिकलंय, सगळं चांगलं चाललंय ना, काही असेल तर सांगा आमच्यासाठी काम, इत्यादी पद्धती. ते काय मनुष्य सांगणार नाही का, तुम्ही काय करणार नाही सांगितलं तरी, हे सिद्ध विषय आहे. फक्त विचारायला काय चाललंय, एक व्यवहार आहे, हे भगवंत दाखवून देतो. हे सगळं सांगितल्यानंतर पद्मावती देवी अजून खवळते, अजून रागात येते पद्मावती माता. तेव्हा भगवंत म्हणतो सुखमेष्यसि दानेन त्वन्ते स्वर्गं गमिष्यसि आत्मानं शमह्यं किं त्वं किं वृथा निष्ठुरोक्तिभिः. तू मला समर्पण कर सुद्धा. तुझं समर्पण आत्मसमर्पण म्हणतो ना, ते आत्मसमर्पण माझ्या समोर कर, माझ्यासोबत लग्न कर, आपण सुखी राहू. लाल गुंद डोळे भगवतीचे, कसे लाल गुंद, अत्यंत रागात भगवती. पद्मावती माता म्हणते अवाच्यं वदसे मूढ जीवनेच्छा न विद्यते. नीट आहे का, काही फार अवघड आहे असं नाही. तुम्हाला संस्कृत सहजतेने सगळ्यांना कळतं, फक्त नीट शब्दांकडे लक्ष द्या. अवाच्यं वदसे मूढ, अवाच्यं वदसे मूढं जीवन इच्छा न विद्यते. आकाश राजा स्वं दृष्ट्वा हनिष्यति न संशयः. अरे मूढा, बुद्धिहीन मनुष्य, बुद्धिहीन प्राणी, तुला जगण्याची इच्छा दिसत नाही, लवकरात लवकर मरण्याची इच्छा दिसली. इथं येण्यामागचं कारण सुसाईड आहे का काय, आत्महत्या करून घेण्यासाठी आला का काय? एक तर इथं आला तर आला घरातून लग्नाची मागणी घालायला. तुला माहिती तरी का माझे वडील कोण आहे? बेसिकली लहानपणी जेव्हा शाळेमध्ये मित्रांचे भांडण होतात तेव्हा पोरं म्हणतात तुला माहिती का माझे वडील कोण आहेत? अगदी तसंच सगळं चाललंय चेष्टा. तुला माहितीये का माझे वडील कोण आहेत? कोण आहेत? आकाश राजा स्वाम दृष्ट्वा हनिष्यति न संशयः. आकाश राजा माझे वडील आहेत, त्यांनी जर का तुला बघितलं ना सोडणार नाही. यावं येयाति तावत्वं, ते यायच्या आधी गच्छ शीघ्रं स्वमालये, लगेच निघून जायचं, थांबू नको. ते जर का आले तर आकाश राजस्त्वं दृष्ट्वा हनिष्यति न संशयः. जर का माझे वडील आले तर तुला बघितलं ते इतके रागात येतील, तुला सोडणार पण नाही, तुला घरी पण जाता येणार नाही.
तुझा वध निश्चित होणार, तुला पश्चाताप होणार इथे येण्यावर, मी इथे का आलो. भगवंत म्हणतो कार्यांते मरणम सौख्यम कार्य हानो मृत्यू कुतः. जर का कार्य संपन्न झालं असेल तर मरणाचं दुःख नाही. एखादा मनुष्य जन्माला येतो त्याच्या मागचं कारण असतं. या जगामध्ये कुठलंही काम विनाकार्याचं होत नाही. उदाहरणार्थ याला आम्ही कार्यकारण भाव असं म्हणतो. न्यायशास्त्रामध्ये कार्यकारण भावाला फार महत्व आहे. जसं की तुम्ही सगळेजण या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आलात तुमच्या कामासाठी. प्रत्येकाचा मूळ गाव वेगळा आहे. आला तिथे कार्यासाठी. संभाजीनगरमधून आजच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी आलात तुमच्या कार्यासाठी. कार्य कथा श्रवण करणं. कारण काय? कार्य काय आणि कारण काय? कार्य आहे श्रवण करणं. कारण नवरात्र महोत्सव. अजून सोपं सांगतो, थोडे किचकट झाल्यासारखं वाटतं. खूप सोपं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मातीचा माठ असतो. माठाला कारण काय? कार्यकारण भाव. माठा मागे कारण काय? कपाल. कपाल म्हणजे काय? माठाचा मधोमध दोन भाग केले तर दोन भाग होतात, त्याला कपाल म्हणतात. ते दोन भाग एकत्र करून त्याची संधी करतात तेव्हा तो एक घट तयार होतो. घट म्हणजे माठ. माठाचं कारण काय? माती. बरोबर. माठ उत्पन्न होण्यामागचं कारण कपाल. कपाल तयार होण्यामागचं कारण माती. पण जेव्हा एका ठिकाणी एका अधिकरणावर माती पाहिजे, पाणी पाहिजे, चक्र पाहिजे, दंड पाहिजे, कपाल पाहिजे, अर्थात अर्धा घट झालेला पाहिजे, आणि हे सगळं जेव्हा एकत्र येतं, जेव्हा तो कुंभार चाक फिरवतो त्याच्यावर दंड लावून, तेव्हा त्याच्यावर त्या घटाची उत्पत्ती होते. पण तेव्हा कार्यासाठी कारणही त्या ठिकाणी पाहिजे, पदार्थ पाहिजे. जेव्हा कार्य कारण होतं तेव्हाच सिद्धता होते. कुठलंही काम विना कारणाचं होत नाही. कार्य जर का सिद्धीस जात आहे तर त्याच्या मागे कारण आहे. स्वामीजी जर का हंसपीठावर विराजमान आहे तर त्याच्या मागे कारण आहे. देवाः एव यतयोः भूत्वा श्रीमन् मूल रामचंद्रमर्चयन्ति. देवाः एव देवतालोकच, एव देवतालोकच, यतयोः भूत्वा यती स्वरूपामध्ये येऊन श्रीमन् मूल रामचंद्रमर्चयन्ति, श्रीमन् मूल रामचंद्रांची पूजा करतात. झालं कार्यकारण सिद्ध. स्वामीजी ज्या पद्धतीने हंसपीठावर विराजमान आहे हे त्यांचं कार्य आहे. हंसपीठावर विराजमान होणे त्या अर्थी कारण काय? श्रीमन मूल रामचंद्र मर्चयन्ति. देवा आहे कुठला ना कुठला तरी देवी अंश आहे असं आपण म्हणू शकतो. भगवंत म्हणतात जर का माझं कार्यसिद्धी होत आहे तर मरताना मला दुःख आहे का? नाही. आणि हे भगवंत स्वतःसाठी नाही म्हणतो. भगवंताला कुठं मृत्यू आहे? भगवंताला मृत्यू आहे का? नाही. मग भगवंताला मृत्यू नाही म्हणल्यावर भगवंत आपल्यासाठी उपदेश करतोय की बाबा रे, जेव्हा तुझं कार्य संपूर्ण होईल, जेव्हा तुझे पृथ्वीवरची कामं संपतील, तेव्हा आसक्ती बाळगू नकोस. सुख दुःख इत्यादी पासून विरक्त राहा. तू तुझ्यामध्ये गुंतून जाऊ नकोस. तू फक्त माझ्यामध्ये गुंतून राहा. जेव्हा मृत्यू येईल तेव्हा दुःख करत बसू नकोस. सांगण्याचं तात्पर्य त्यांचं नेमका उलट होतो. कार्यांते मरणम सौख्यम. कार्य जर का संपन्न झालं असेल तर मरणामध्ये सुखच आहे, काही दुःख नाहीये. कार्य मानव मृत्यू कुतः. जर का कार्य सिद्धीत जात नसेल तर मग मरण्याच काही अर्थ नाही. म्हणजे कार्य सिद्धीसाठी न्यायचंय तर पहिले शहादत देणी आहे. स्वतंत्रता कसं आहे, शत्रूला मारण्यासाठी
स्वतः मरणं हे चुकीचं आहे. जंग लढके जिंकली जाते, शहीद होते नाही. आणि शत्रूला मारणं हा ध्येय, स्वतः मरणं हे ध्येय नाहीये. खूप सुंदर सुविचार आहे, मला आठवलं. शरीराला लागलेली कीड आणि देशाला लागलेली कीड याच्यावर एकच उपाय. कुठला? तर शस्त्रक्रिया. दुसरा उपायच नाही. गँग्रीन झालं तर काय करावं लागणार? शस्त्रक्रिया. आणि सर्जिकल जर का आपल्याकडे परत एकदा काय पुलवामा किंवा असे काही अटॅक झाले तेव्हा काय करावं लागणार? सर्जिकल शस्त्रक्रिया. दुसरा उपायच नाही. भगवान तर तेच सांगतोय की जर का कार्य पूर्णत्वास झाला असेल तर अडचण नाहीये, पण कार्य पूर्णच झालं नाहीये तथा ते मृत्यूच्या भाषा करतायत तर मग हे शेंडाचं काम आहे. मरण नाही करायचंय, मरण नाही पत्करायचंय. वाळूचे कण रगडिता देवही गळे, प्रयत्नार्थी परमेश्वर. काम करत राहायचं. जेव्हा भगवंत असे उपदेश करतो तेव्हा अजून रागात येतात पद्मावती देवी. लाल कुंद अंगारासारखे असे तप्त निखारासारखे डोळे झालेले असतात. गौरवं यन्निशानेन्द्र नृपस्यास्य हरेर्यथा वरदस्याथ रंगस्य वेंकटाचलवासिनः. वेंकटाचल त्याच्यावरचा परमात्मा स्वतः समोर आहे, यांना माहित नाही अशी लीला दाखवत आहे. म्हणजे पद्मावती देवीला व्यंकटेश कोण आहे हे माहितीये, पण समोर काय तोच व्यंकटेश हे माहित नाही. आणि काय म्हणतात पद्मावती? गौरवं यन्निशानेन्द्र. आमच्या वडिलांचा गौरव मान सन्मान काय तुम्हाला काय माहिती? काय मान सन्मान माहिती का तुम्हाला? काय कांची वरदराज भगवंत जो आहे, रंगनाथ स्वामी जे आहे, तिरुपती मधले जे व्यंकटेश्वर भगवंत आहे, त्यांच्यानंतर जर का कुणाचा गौरव असेल तर ते माझ्या वडिलांचा आहे, आकाश राजाचा आहे. आणि अशा माणसाबद्दल तू काही काही बोलायलास. आणि अजून एक तुला माहितीये का काय? आमचे वडील त्यांचा गौरव एवढा आहे, भगवंत जे काही कर्म करतो ते धर्म आहे. भगवंत जे काही कर्म करतो ते धर्म आहे. धर्मच्छलं पापजनेषु धर्मं इति त्वया ज्ञापयितुं तदोक्तं यद्यकृतं मे महिता मह्य. धर्मच्छलं पापजनेषु धर्मं. अधर्मींसोबत अधर्म करणं हाच धर्म आहे, हा भगवंतानं सांगितलंय. अधर्मींसोबत अधर्म करणं. समुद्र मंथनाच्या प्रसंगी अधर्मी जे होते, ज्यांनी छळानं अमृत कुंभ घेतलं आणि पळाले, त्यांना अधर्म करून मोहिनी अवतार करूनच योग्य केलं. धर्मच्छलं पापजनेषु धर्मं. अधर्मींसोबत अधर्म करून धर्म केला. ज्या पद्धतीने भगवंत जे काही करतो ते धर्म आहे, अगदी त्या पद्धतीने माझे वडील जे करतात तेच धर्म आहे. दुसरा धर्म नाही. माझे वडील जे करतात तेच धर्म. पद्मावती माता म्हणते विधिना लिखितं यत्तु न तद् व्यर्थं भविष्यति. भगवंत पद्मावतीच म्हणतात, पद्मावती मातेच. विधिना लिखितं यत्तु न तद् व्यर्थं भविष्यति. जयो वा पजयो वा स्यात् त्वयि भोगं करोम्यहम्. माझ्या भाग्यात जे काही आहे, यश असो अपयश असो काही असो, विधिना लिखितं यत्तु न तद् व्यर्थं भविष्यति. विधी जे दिले ते व्यर्थ होणार नाहीये. जयो पराजयो, जय असो वा पराजय असो, स्यात् त्वयि भोगं करोम्यहम्. मी तुझ्याशी लग्न करणार म्हणजे करणार. तिकडे काही हो, कसंही हो, मी लग्न करणार. असं म्हटल्या क्षणी बापरे बाप, डोळे लाल गुंद झाले. असं वाटू लागलं की आता आग बाहेर निघती का काय. आधीच देवता अंश काय सांगावं, भस्मगीस्म करून टाकलं. दुर्वास मुनी सगळेजण घ्यायचे त्यांना, शाप
पाणी देणारे म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. ज्या पद्धतीने आपल्या मोठ्या स्वामींची प्रसिद्धी झाली, मुद्रा देणारे स्वामी, चटका देणारे स्वामी आले म्हणायचे सगळेजण. अजूनही गावाकडे काही जणांना स्वामीजींचं नाव माहित नसतात ना, तर खूप जण म्हणतात ते गरम गरम करून असे चटके देतात ते स्वामी आहेत ते गाव, नाव माहित नसतं. विचार बरोबर आहे ना, मुद्रा देणारे स्वामी, मुद्रा दिल्यावर चटके बसतात. चटका तेव्हाच बसतो जेव्हा पाप केलेला असते, तोपर्यंत चटका बसतच नाही. सज्जनाला चटका कशाचा? ज्या अर्थी मुद्रा लागली, ज्या अर्थी तप्तता ती भाव जे आहे, चटका बसणं, गरम लागणं, उष्ण स्पर्श झाला, त्या अर्थी हा पाप देह आहे, पाप आपण केलेला आहे हे सिद्ध झालं. जर का किती तप्त करून अशी शिक्का लावल्यासारखी जरी लावली आणि जर का उमटत नसेल तर समजून घ्यायचं भगवंतानंतर तुमचाच नंबर. एवढी शुद्धता कोणामध्ये? स्वामीजींच्या अंगावर मुद्रा उमटतात, त्यांचा देह एवढा पवित्र आहे. आपण तो कुठे त्याचा विचार करा. इतका बापरे, सगळ्या मैत्रिणींना एकत्र केलं. ज्या पद्धतीनं मुलं भांडणं करते, मारामाऱ्या करते, दगडफेक जशी काश्मीरमध्ये होते तसं करण्यासाठी सगळ्या झाडाझुडपात लपलेल्या सगळ्या मैत्रिणीला एकत्र केलं. काय करा म्हणे, तर्जयंती जगत जीवनी शिला पाणी समागता. उचला म्हणे चांगले मोठे दगड उचलले, दगड उचलले सगळ्यांनी आणि एक साथ हल्ला होऊन दगड घेतले, दनादन दगड घेतले. मराठीमध्ये म्हणतात अंधाधुंद गोळीबार करणं. निशाणा माहित नाही, काहीच माहित नाही, समोर जे येईल त्याच्यावर हलत राहायचं फक्त. ज्या पद्धतीने प्रधानमंत्री पदावर इंदिरा गांधी असताना त्या इंदिरा गांधींनी संतांवर आणि गायींवर गोळी चालवली होती, त्या पद्धतीने इथं झालं. करपात्री सोपं नसतंय. भगवंता अक्षरशः भगवंत घोड्यावर आहे आणि संभाषण करत आहे. अत्यंत रागामध्ये प्रचंड कोपाची पराकाष्ठा, तशी पराकाष्ठा दुसरी नाही. अशा स्थितीत सगळ्यांना मी कालच म्हणलं, जब शरीफ शराफत छोड़ता है तब जान यहाँ तक आ जाती है. जेव्हा सज्जन मनुष्य सज्जनता सोडून देतो आणि पूर्ण दुर्जनतेकडे जातच नाही, तेवढ्या प्रसंगापुरताच जातो. पण जेव्हा तो जातो त्या मार्गाला, तेव्हा त्याला कोणीही थांबू शकत नाही, कोणीच थांबू शकत. भगवंत आश्वाद आणि मोठाले चांगले दगड आपले गारगोटी किंवा खेळण्यातल्या गोट्या असले काम नाही. 20 तोळ्याचा दगड, 40 तोळ्याचा दगड, अर्धा 5-5 किलो चांगले मोठाले धोंडे दगड म्हणणं चुकीचं आहे. धोंडे, त्या धोंड्यांनी भगवंताच्या दिशेवर दगड फेक केली. त्याच्यातले दगड भगवंताला लागायचे सोडून लागले सगळे वायुदेव असलेल्या त्या अश्वाला, आणि अश्व जागेवर कृष्णा. अश्वाचं कार्य त्या ठिकाणी संपलं. आता इथून पुढे जी लीला करतो भगवंत ती अजून नाही. आता भगवंत सर्वोत्तम एवढं सगळं नटून ढकून बसलाय. आठवत असेल तर परवा दिवशीच्या चिंतनात आपण, कालच्या का परवाच्या चिंतनात आपण बघितलं की भगवंताने सगळे केस एकत्र बांधून मस्त त्याला लाल फडकं गिडकं बांधून किरीट धारण केलं. आता घोडा गेला. घोडा गेल्यामुळे भगवंत काय करतात, ते सगळं काढतात डोक्यावर. बघा, आदर देण्याची पद्धत त्याची तेव्हापासून. जेव्हा कोणी एखादा सिनियर मनुष्य किंवा सैनिक म्हणतो तेव्हा टोपी काढून नमस्कार करतात, कॅप खाली करतात. भगवंताने स्वतःच्या डोक्याला बांधलेलं लाल फडकं काढलं
केस अशी अकराळ विक्राळ केली आणि भगवंत अक्षरशः बावचळल्यासारखं करू लागले. बावचळल्यासारखं मला काहीच कळलं नाही. मराठी शब्द बावचळल्यासारखं कळलं. भांबरावून झाले म्हणतात तसं मला काहीच कळत नाहीये, मी कुठे काय, मला आता काही सुधरत नाहीये, अशा पद्धतीतली चेष्टा. जर का भगवंताला काहीच कळत नाही असं म्हणलं ना तर आपल्याला कळत असलेले निघून जाईल. त्याच्यामुळे असं म्हणावं लागेल की भगवंताला सगळं कळतं पण हे सगळी चेष्टा करतो. बावचळल्यासारखं करू लागले आणि दगडफेक चालूच होती, बंद झाली नव्हती. दगडफेक कंटिन्यू चालू. ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये एंट्री करताना इंडियन आर्मीच्या गाड्यांवर होते अगदी तशी, त्याच्यापेक्षा भयानक. जेव्हा दगडफेक चालू होती तेवढ्या याच्यात स्वतःच्या केसाचं बांधलेलं ते लाल कपडा काढला, अस्ताव्यस्त केस केले आणि त्या घोड्याच्या तिथं बसून मी बावचळलोय, मी भांबरावून गेलोय, मला काही कळत नाहीये, काय करावं, काही सुधरत नाहीये, अशी व्यथा चेहऱ्यावर सगळी दाखवून हावभाव. तिथून जे धूम ठोकली भगवंतानं, सरळ उत्तर दिशेला व्यंकटाद्री पर्वतावरच जाऊन थांबले. पर्वताच्या जवळ जाऊन पण नाही, नीट पर्वत चढले पण पर्वतावर जाऊन स्वतःच्या प्रकोष्ठामध्ये जाऊन स्वतःच्या पलंगावर जाऊन झोपले, पांघरून घेऊन झोपले. पांघरून घेऊन झोपल्यावर खरी मजा अशी भगवंत नटसम्राट, त्यांच्यासारखा नटसम्राट नाही. जर का भगवंतांनी काय काय नाटक केले बघायचं असेल ना, एकदा गर्गसंहिता आयुष्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला जर का आवडत असतील तर भागवत अवश्य वाचावं, पण एकदा आयुष्यामध्ये गर्गसंहिता वाचावं. बापरे, इतके नाटक, तेवढं नाटक कोण केलं. नटसम्राट ही पदवी खरं तर भगवंताची चुकून नाना पाटेकरांकडे आली, लोकांनी दिली. अत्यंत श्रेष्ठ नाटककार कोण आहे? आता एवढं सगळं नाटक चालू असलंय की आपल्यासारख्या सगळ्या कटपुतळ्यांना मूर्त्यांना तो जिवंत करून नाचवायचं आहे. प्राण काढून घेतला त्यानंतर राहिलं काय? मूर्तीत नुसती, आणि ते पण जळाल्यावर तर समजलं. अक्षरशः अंथरुणामध्ये बसल्यावर चेहऱ्यावर अत्यंत दुःखी वेदनादायक, जस काही कोणी रागवले असे भाव. शाळेत लेकरू जेव्हा शिक्षक मारतात चुकी नसताना, आई मला मारतात, अगदी तसे भाव सगळे. आवाज करत नाहीये, मराठीमध्ये कुथत राहणं, कुथत कुथत रडणं, अशी एक पद्धत. अशा पद्धतीमध्ये रडणं आहे. डोळ्यामध्ये पाणी येणं, डोळे पूर्ण भरून दाटून आले. अंथरून घेतलं, अंथरुणामध्ये पलंगावर अंथरून त्याच्यावर भगवंत झोपले, वरतून पांघरून ओढले आणि डोळ्यामध्ये सतत धार, सतत धार, सतत धार. धारेला थांबतच नाही. अशी कुठनं चालू आहे आणि काहीतरी गंभीर असं दुखणं झालंय, मला खूप दुःखी झालोय मी असं दाखवत खिन्न मनाने चेहऱ्यावर सगळे तसे हावभावानं भगवंत त्या ठिकाणी झोपला. तेवढ्यात हे झोपेचं नाटक करत असताना शयनं प्राप पर्यंके श्रीनिवासो वृषाकपी तदा गतचसा देवी सेवार्थं बकुला शुभा. तेवढ्यात बकुला देवी आली भगवंताची सेवा करण्यासाठी. षड्विधान्नं समादाय, 6 प्रकारचं अन्न भगवंताला भोजनासाठी आणलं होतं. श्यामान्नं, हरिद्रान्नं, दधी अन्नं, कुशोदरं, उडान्नं च मुदकन्नं इति अन्नं षड्विधं. इति अन्नं षड्विधं स्मृतं. श्यामाक अन्न, श्यामाक नावाचं धान्य आहे, त्याच्यापासून निर्मित केलेला भात, हळदीचा भात, अर्थात आपण जी फोडणीचा भात म्हणतो तो फोडणीचा भात, त्यानंतर दही भात, त्यानंतर कुशोदरं हे कुठला तरी एक भात आहे, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मला अजून प्राप्त झाली नाही. मुडोदन्नं, गुळ आणि भात, मुदकन्नं अर्थात उडदाची जी डाळ आहे त्याचा भात. अशा प्रकारचे एकूण 6 भात
ते पात्रामध्ये सजून ते पात्र घेऊन सेवेसाठी भगवंताच्या समोर ही बकुळा देवी आली होती. भगवंताला दिवसाला काही हो अन्यथा न भाताचा नैवेद्य दाखवता येत नाही तर दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडस भात शिजलेला काढा, थोडासा 2 चमचे 3 चमचे 4 चमचे, मोठा चमचा असेल तर 1 चमचा काढा, त्याच्यामध्ये थोडस पाणी टाका, 3 चमचे तूप टाका आणि त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाका. तो गुळ भात तयार, पायस त्याला जे म्हणतो गोड अन्न भगवंताला फार प्रिय. हे 6 प्रकारचे अन्न खूप प्रिय आहेत भगवंताला. शास्त्राला सांगितलं नेमकं ते सोडून नको ते सगळं करतो तुला. एकाने विचारलं होतं ठेचा चालतो का नाही, विचार चालतो ना, न चालायला काय होतं, ठेचा चालतो. मिरची खातात की, जर का मिरची चटणीत वापरत असती तर नुसता मिरचीची चटणी करून न द्यायला काय झालं. काळे मिरे जर का तुम्ही खिचडीत वापरता तर ते पण तिकडच आहे, गुणधर्म एकच आहे ना, का गुणधर्म बदलला. शाकव्रतामध्ये मिरची येत नाही पण तिखट तर खातात की, खातात ना. चव बदलायली का, रसनेंद्रियावरची चव बदलणार ना. तुम्ही मिरे खा, लाल मिरची खा आणि हिरवी मिरची खा, लागले कुठली चव, तिखट. गुणधर्म बदलला का नाही. अगदी तसंच आहे, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा ना. राम म्हणा, कृष्ण म्हणा, श्याम म्हणा, गोविंद म्हणा, काही म्हणा, नाव घेताना नाही जमलं तर मरा म्हणा, मरा सारखं म्हणत राम 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 रामालाच घेऊन काहीच नाही जमलं. शिकाय शब्द येतात द्या, पण एक अक्षर प्रतिपाद्य भगवंत आहे ही भावना ठेवून द्या, त्रास होणार नाही. जेव्हा भगवंतासाठी षडांना आणतात, 6 प्रकारचा भोग भगवंताला जेव्हा दाखवतात तेव्हा भगवंत कसा असतो बघा. काय कमाले नटसम्राटाचे सगळं सूत्रधार, सगळं नाटकाचं रचना करणारा, स्वतः नाटकामध्ये सहभागी होणारा परमात्मा. श्वसंतम दीर्घ निश्वासम वृदांतम नेत्रबिंदुभिः, दीर्घ श्वास घेतोय, खोल खोल श्वास घेतो भगवंत. जस काही खूप काही झाले, डोळ्यातून सतत पाणी येते, तेव्हा बकुळा देवी म्हणते काय झालं रे भगवंता, रडल्यासारखा चेहरा का केलाय, रडत का आहेस ते ना म्हणते. अर्धवट दृश्यते कुतः, असा रडका चेहरा का केलाय. रडल्यासारखा म्हणण्यापेक्षा रडका हा शब्द एकदम बरोबर आहे मराठीमध्ये. रडका चेहरा का केलाय, काही खूप गंभीर झाले का, तुझ्यासाठी मी परमान्न आणले, 6 प्रकारचे अन्न आणले, चांगलं तुपाची धार टाकून खाऊन घे, कशाला एवढं टेन्शन करतोस, उठ उठून बस. भगवंत हो किचू नाही, आपल्या ध्यानात बघणं, लीलेमध्ये. भगवंता तू वनामध्ये गेला होतास, शिकारीसाठी गेला होतास, तिकडं काय झालं का, काही हाणामारी झाली, कोणी भेटलं का, कोणी काही बोललं का, हो किचू नाही. गंभीर चेहरा, अत्यंत दुःखी, खिन्न डोळ्यातून पाणी आले. अरे संकोच वडिलाशी करते बोलताना, आईशी करते, भावाशी करते, मोठ्या आमच्याशी ना, आम्ही सेवा बिनधास्त बोला, काही झालं असेल तर आम्ही तुमची सेवा करू. हो किचू नाही. गंभीर चेहरा, सतत रडण्याचा आवाज, धार सतत रडण्याची. पुढे चालून म्हणतात शेवटी बकुळा देवी का दुष्टा कन्यका कृष्णा गांधर्वी वा सुरोत्तमा, कोणी गंधर्व स्त्री का अप्सरा वा कोणी कन्या बघितली का, हो किचू नाही. शेवटपर्यंत सतत चेहरा तसाला तसा. असं जर का आत्ताच्या काळात एखाद्या आमच्यासारख्या मुलाने केलं असतं तर मायबाप नवी असते, काय तोंडावर 12 वेळा ठेवले, खा वाटलं खाय नाही, निघून जाय.
अशी कोणती स्त्री आहे जिनं भगवंताला वश केलंय? अशी कुठली स्त्री आहे जिनं भगवंताला वश केलंय? का भूत प्रेत पिशाच यंत्र मंत्र तंत्र कशानं भगवंताला वश केलंय? तुला झालंय का एवढं दुःखी व्हायला, रडायला? नेमकं झालंय का तुला? सांग तरी एकदाच. तेव्हा देव जगन्नाथ पुराण पुरुषोत्तम मनोगतम करिष्यामि नाथकार्यं विचारणा. भगवंता तुझा मनोगत सांग रे, तुझ्या मनात काय ते एकदाच कळू दे. घडलेलं काय तुझ्या शपथ वरून तू कोणाला सांगत नाही, तू सांग काय तुझ्या मनात. जेव्हा बकुला देवी म्हणते आई शपथ मी कोणाला सांगत नाही, तेव्हा भगवंत हळूच उठून बसतो. डोळे पाणावलेले अश्रूने कुथरत कुथरत भगवंत हळूहळू हळूहळू शांत होतो. तेव्हा बकुळा देवी म्हणते काय झालं वनामध्ये? कोणी गंधर्व अप्सरा स्त्री होती का? कोणी कन्या बघितली का? कोणी तुझ्यावर भूत पिशाचार प्रयोग केले का? तामसिक प्रयोग केले का? काय केले नेमकं सांग तरी. भगवंत म्हणतो माझं नाव घेतल्यावर सगळे भूत पिशाचे निघून जाते, माझं काय ते वागणं करणार आहे. सीधी बात आहे. ज्या गोष्टीने मनुष्य बरा होतो त्या गोष्टीने बिमार कसा होईल? भगवंत म्हणतो माझं नामस्मरण केल्याने सगळ्यांचे दुःख परिहार होतात. मला ते गोष्टी काय त्या गोष्टी माझं काय वाकडं करणार आहेत? भगवंत म्हणतो मया दृष्टं वरा कन्या नामना पद्मावती शिवा. मी एक कन्या बघितली आहे, तिचं नाव पद्मावती आहे. तिच्याशी विवाह करण्याची माझी इच्छा आहे. साक्षात ब्रह्मासमा कन्या घटया शिववरानने. महालक्ष्मी मातेचा अवतार साक्षात पद्मावती आहे. अशी ती कन्या, तिच्याशी माझा विवाह जुळून दे, लावून दे विवाह तिच्याशी माझा. मध्यस्थी फार घातक असते बाबा, फार घातक असते मध्यस्थी. भरोसाच नाही आजकाल. मुलगी चांगली आहे का मुलगा चांगला आहे? मध्यस्थी करणाऱ्या बिचाऱ्याने मुलाचा पक्ष चांगला घेतला आणि मुलीचं वाटोळ झालं तर मुलीकडचे या मध्यस्थी माणसाला पकडचं तू वाटोळ घे. आणि मुलगी घातक निघाली तर मुलाकडचे याला दोन्हीकडनं मरण येतात. बरोबर उसाचं घाण उजवीकडून डावीकडे फिरो आणि दुसरं डावीकडनं उजवीकडे फिरो, मरण उसाचंच आहे. आणखी त्यातली सुपारीच होत असते, आणखी त्याला काहीच होत नसतंय. तशातला प्रकार आहे. बकुळोवाच पुत्रास्ते जगदाधार त्वया यातनं निरीक्षिता तन्मार्गं वद गोविंदं गच्छामि करुणानिधे. कुठं बघितलंस? कोण आहे ती? कोणत्या दिशेला बघितलंस? तो मार्ग कोणता आहे सांग, मी लगेच जाते. भगवान उवाच शृणु बाले पुरावृत्तं पद्मावत्या जनेशुभा. कोण आहे पद्मावती? तिचा पूर्व वृत्तांत तरी सांगा परमात्मा, मी जाते तिकडे शोधायला. भगवंत म्हणतो शृणु बाले पूर्व वृत्तांत पद्मावत्या जनेशुभं त्रेतायां रामरूपेण तवातार महं गतः. त्रेतायुगामध्ये राम अवतारामध्ये जेव्हा मी माझ्या पित्याच्या आज्ञेनुसार वनामध्ये जात वनवासात होतो तेव्हा रावण नावाच्या राक्षसाने सीता मातेचं हरण केलं. तेव्हा सीता माता जोरजोरात म्हणू लागली रामा लक्ष्मणा वाचवा. त्या विमानातून जात असताना तेव्हा तो आवाज पाताळ लोकातील अग्निदेवाला ऐकू आला. तेव्हा त्यांची पुत्री जिचं नाव वेदवती, ती वेदवती माता सीता मातेचं रूप धारण करते. सीता मातेचं रूप धारण केलं तर योग्यता कशी येणार? परत एकदा तोच नियम येतो प्रतिमायां सान्निध्यम अर्चकस्य तपोबला. प्रतिमेमध्ये सान्निध्य कधी येणार? तपश्चर्या. जर का मी खाऊन पिऊन पूजा
पूजा करणार आहे तर देवत्व येणार आहे का? नाही. मी आता अनेक जण आहेत आमचे गुरुजी जरा फार परखड बोलतात आणि परखड बोलायला काहीही अडचण नाही. आजकाल ब्राह्मणत्व सर्वांनी जवळपास सोडलेलं आहे. काही जण व्यसनाधीन आहेत. अनेक ब्राह्मण शिखासूत्रधारी आहेत परंतु व्यसनाधीन आहेत. व्यसन केल्याशिवाय त्यांना पूजा करताच येत नाही. इंग्रज भारतात आले, चळवळ सुरू झाली, युद्ध पेटले, असं केल्याशिवाय त्यांना मंत्र उच्चारणच होत नाही. असे देखील भरपूर आहेत. मग अशा व्यक्तींद्वारे प्रतिष्ठापित झालेल्या मूर्तीमध्ये देवत्व आहे का? नाही. मग या ठिकाणी सीता मातेची बरोबरी आहे. वेदवती माता आणि सीता माता फरक आहे. वेदवती देवी सीता माता आहे. वेदवती देवी मध्ये सीता माते समान तेच पाहिजे. आलेला सीताकृती निर्माण करायची म्हटल्यावर तेवढं तेच पाहिजे. सीताकृती जेव्हा निर्माण करायची तेवढं तेच पाहिजे म्हटल्यावर इंद्रदेवाला त्यामध्ये आविष्ट प्रवेश करावा लागला त्या वेदवती मातेमध्ये. जेव्हा इंद्रदेव प्रवेश करतात तेव्हा लज्जा, दुःख, सुख आणि तेज या 4 गोष्टींसाठी इंद्रदेव प्रवेश करतात. परत एकदा सांगतो, लज्जा, सुख, दुःख आणि तेज 4 गोष्टी वेदवती मातेच्या. जर का इंद्रदेवाचा प्रवेश झाला नसता, रावणचा एवढा येडा आहे का? एवढा बुद्धिहीन थोडीच आहे. ते रावण आहे. रावण पंडितांमधले पंडित. दशानन असं म्हणा की एकदा शिरच्छेद केला तर दुसऱ्यांदा यायचा, असं 10 वेळेस केलं तरी 10 शिर यायचे असं म्हणा, नाही एक साथ 10 प्रगट व्हायचे असं म्हणा. जो व्यक्ती कैलास पर्वत हलवू शकतो, जो व्यक्ती स्वतःचे हात स्वतःच्या आतड्यात टाकून बाहेर काढून त्याची विना करून शिवतांडव स्तोत्र गाऊ शकतो. तुम्ही रावणाचं कुठलंही रावणकृत दशानन कुठलंही स्तोत्र बघा, जेव्हा ते म्हणायचे ना भूमी कंपायमान व्हायची. त्रैलोक्य असं तिन्ही लोक असं हालायचं, भीतीनं भयभीत व्हायचं, हादरायचं. अहो सगळे स्वरच तसे. जटा कवी गल ज्वल प्रवाह अपावित स्थले गल बलम गलम पेतम भुजंग गतुंड डमार, सगळे तीक्ष्ण स्वर आहेत. सौम्य स्वर नाही, एकही सौम्य स्वर नाही. ज्या पद्धतीने सौम्य स्वर बघायला गेलं, संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम, त्या सौम्यतेनं जर का आपण म्हणतोय तसे नाहीच त्याचे. सुरुवात फर्स्ट इम्प्रेशन असतं, लास्ट इम्प्रेशन लगेच तलवार करून जटार वगैरे असे तीक्ष्ण स्वर. अंगावर काटे यावेत, रोमहर्ष उत्पन्न व्हावेत. त्या रोमहर्षांना देखील सीमा नाही, इतके भयानक असे स्वर. अहो चेष्टा नाहीये. रावणांना वीणा तयार करणं, रावण नावाची वीणा आहे माहितीये का? रावण रुद्रविनायकच्या दिवशी रावण वीणा आहे. रावण वीणा नावाचा प्रकार इतका तीक्ष्ण आणि इतका तीव्र आहे, त्याच्यावर सौम्यतेनं म्हणताच येत नाही काही. वीणा वीणाच आहे, पण वीणेचे अनेक प्रकार आहेत. 150 प्रकारच्या वीणा आहेत. त्याच्यातली एक वीणा आहे ब्रह्मवीणा, त्याच्यामध्ये 1000 तार आहेत. ती फक्त इतिहासात जमा आहे. जमा पुस्तकामध्ये फक्त राहिली, नशिबानं ठेवली म्हणून. तर आपलं संस्कृती, आपलं कल्चर ते वीणेच्या स्वरावर सामगान केलं जायचं. जेव्हा वेद पारायण होता सामवेदाचे, तेव्हा बॅकग्राऊंडला शास्त्रीय संगीत. जर का तुमच्यापैकी कोणी भीमसेन जोशींना, परंतु प्रातस्मरणीय पंडित भीमसेन जोशींना जर का बघितलं असेल तर कळेल की 2 साईडला 2 तंबुरे वाजवणारे, तानपुरे वाजवणारे असे बसलेले असायचे आणि हे मध्यभागी पद्मासनावर बसून गाणं गायचे. तसंच वेद पारायण करणारा सामवेदाचा माणूस मध्यभागी बसायचा, 2 बाजूला 2 वीणाधारी बसायचे आणि ते स्वर लावायचे, त्याच्यावर सामगान केलं जायचं. आजकाल ते होत नाही, कारण तेवढं ज्ञानच राहिलं नाही. जर का तू एवढा महापंडित आहे
त्यांनी केलेलं स्तोत्र इतकं तीव्र आहे तर तो व्यक्ती अर्थात शंड किंवा मूर्ख तर नाही. मग त्या माणसाला भुरळ पाडायचे असल्यावर सीता मातेच्या समान तेज त्याच्यामध्ये त्या वेदवतीमध्ये आणायचा असल्यावर कोणाचा तरी आवेश पाहिजेच. म्हणून इंद्रदेवाचा आवेश त्या ठिकाणी झाला. इंद्रदेवाच्या आवेशाने युक्त ती वेदवती माता, ती त्या वेदवती मातेने आधी काही काळ आधी इतिहासामध्ये हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करत बसल्या होत्या. तेव्हा रावणाने त्यांच्या शरीराला फक्त स्पर्श केला तेव्हा शाप दिला होता, तुझ्या मरणाला मी कारणीभूत ठरेल, तुझ्या मरणाला मी कारणीभूत ठरेल, एक स्त्री कारणीभूत ठरेल, असं तो शाप देखील सत्य करायचा होता. यासाठी वेदवती माता सीता माते स्वरूप सीता कृती छायाग्रहम ददर्श शिशुपा वृक्ष मूलस्थित रमाकृती रमाकृती सीताकृती काय आहे. वेदवती मातेमध्ये इंद्रदेवाच्या आवेशामुळे त्या वेदवती मातेमध्ये तेज, लज्जा, सुख, दुःख इत्यादी भावना आल्या आणि अग्निदेव म्हणतात इयं जनकपुत्रेण विप्रपत्नी चुखेचर. अरे माझ्या शिष्योत्तमा, अरे माझ्या प्रिय शिष्या रावणा, तुझीला घेऊन जात आहेस ती रामाची पत्नी नाहीये, एका ब्राह्मणाची पत्नी आहे. कशाला घेऊन जातोस? खायला लागेल, तळतळायला लागेल. रावण कोणाचं ऐकून न ऐकू ब्राह्मणाशी नीट होता बाबा. विमानाद्वारे संध्यावंदन करायचं, नाही तर आत्मलिंग गेलं असतं केव्हा असं. श्रीलंकेमध्ये गोकर्णमध्ये राहिले, संध्यावंदन करण्यासाठी म्हणून थांबला. बालगणेश महागणपती बालगणेश स्वरूपात आले. मग गणपती देव महागणपती म्हणतात बाल स्वरूपामध्ये गौरीच्या स्वरूपात आले. घेऊन जात असताना लिंग नारद कोणी येतात, कळ लावून जाते. हो ना, महादेव गेले असते नाही तर लंकेमध्ये साता समुद्रापार परत काही सुद्धा झालं नसतं. अहो दशानना, तुम्ही ब्राह्मण आहे, सूर्यास्त व्हायला पश्चिमेकडे बघा. अरे हो की संध्यावंदन राहिले ना तुमची. अरे हो आता संध्यावंदन करा. पण महादेव तर म्हणजे ती आतमध्ये जिथं ठेवलं तिथं प्रतिष्ठापित होईल. मग खाली ठेवू नका. ते बघा ते गौरी ते बालक गोप्याचा बसले काही सांभाळण्याचं, त्याच्या हातात द्या ना, त्याच्या हातात दिलं. महागणपती बाल स्वरूपात असतात म्हणतात मी 3 हाका मारल, तिसऱ्या हाकेला तर ठीक आहे ना, तिथं तिथं ठेवून मी निघून जाईल. हा चालतंय म्हणून मी लगेच जाऊन संध्या करून येतो. पहिलं आचमन केलं, लवकर या. दुसरं आचमन केलं, लवकर या. तिसरं आचमन खालती ठेवून दिलं आणि महागणपती तिथून लुप्त झाले आत्मलिंग. नंतर रावण येतात, संध्या संपन्न करून पिळतात, खडगाने घाव घालतात. आजही ते आत्मलिंग पिळलेले रावणाच्या बोटांचे ठसे कधी गेला तर बघा महाबळेश्वरला. असा बलशाली रावण, त्याला भुलवायचं होतं, त्याच्यासाठी ही सगळी लीला केली. एवढा ताकदवान धर्मनिष्ठ अग्निदेव काय म्हणले, अरे विप्रपत्नी सोडून दे. त्याच्यामुळे सोडलं. आणि मग रामरायांची सीता कुठे? हे बघ, वनवासात जाताना माझ्याजवळ ठेवली होती, घेऊन जा, मी तुला ह्याच्यामध्ये देतो, तू माझा प्रिय शिष्य आहेस म्हणून तुला देत आहे. जेव्हा भगवंत रावणाचा वध करतात, नंतर अग्निपरीक्षा होते. कथा सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे थोडं पळवतो. अग्निपरीक्षेच्या वेळेस अग्निकून 2 सीता प्रगट, एक मूल सीता, दुसरी सीताकृती. जी मुळात सीता माता आहे ती सीता माता प्रगट होते, दुसरीकडे सीताकृती प्रगट होते. भगवंत विचंबात पडतात. कासा देवी तमसमा तव रूप समन्वितः. सीता देवी ही कोण आहे? दुसरी तुमच्यासारखी समान दिसणारी कोण आहे? तर आम्ही कन्फ्युज झालो, जरा संभ्रमात पडले, कोण आहे? तेव्हा सीता माता म्हणते, जिनं माझ्या वाटेचं दुःख सहन केलं ही ती आहे वेदवती.
माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला, तुम्ही हिच्याशी विवाह करा. तेव्हा भगवंत म्हणतो मी या त्रेतायुगामध्ये एक वाणी एक वचनी एक पत्नी व्रतधारी आहे. द्वापर युगाच्या 28व्या द्वापर युगाच्या शेवटच्या काळी जेव्हा कलियुग स्पर्श होईल तेव्हा श्रीनिवास रूपामध्ये जेव्हा मी येईल तेव्हा मी तिच्याशी विवाह करेन. तेव्हा ती पद्मावती नावाने मला प्राप्त होईल. तोपर्यंत ही कुठे राहील? तोपर्यंत ही ब्रह्मलोकामध्ये राहील. भगवंत ही सगळी कथा बकुळा मातेला सांगतात. तेव्हा बकुळा माता म्हणते गच्छामि राजेंद्र सभा सदरो यत्र सते सर्व कला विशारदाः आकाशराजस्य पुरं सुरोत्तमैः संस्तु यमानां च स्मान् विगुहितां. मी कुठे जात आहे? ज्या राज्यामध्ये सर्व कला विशारद आहेत, ज्या राज्यामध्ये सर्व उच्च कोटीचे मंत्री आहेत, ज्या राज्यामध्ये आकाश राजाची राजधानी आहे, अशा त्या सभेमध्ये मी जाणार आहे. आणि तिथे जाऊन काय करेल? तिथे जाऊन भगवंता तुझ्यासाठी पद्मावती मातेचा हात मागणार आहे. फक्त आता एक काम करा भगवंता, मला मार्ग दाखवा. जायचं कसं? तुम्ही सगळं सांगितलं. लोक कसे आहेत, लोक दिसायला कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, ते खातात काय, पितात काय, कपडे काय घालतात, दिसायला कसे, सगळं सांगितलं. पण आता जायचं कसं तेवढं मला सांगायचं. तेवढं सांगा म्हटल्यावर भगवंताने सर्वप्रथम एक घोडी दिली, एक घोडी प्रगट केली. त्या घोडीवर ही बकुळा माता विराजमान झाली. विराजमान झाल्यावर भगवंत बकुळा माता म्हणते मार्गमध्ये रमाधीश गच्छामि नृपसत्तमां. मार्ग दाखवा भगवंता. त्या राजाकडे लवकरात लवकर जाते. तेव्हा भगवंत म्हणतात या व्यंकटाचल पर्वतातून खालती उतरल्यावर कपिल ऋषींनी पूजित केलेलं शिवलिंग आहे. त्या कपिल तीर्थावरती जाऊन स्नान कर. स्वतःच्या मुलाच्या विवाहासाठी प्रार्थना कर. तिथून पद्म सरोवर आहे. त्या पद्म सरोवराच्या तिथे बलराम दादाचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे. तिथे जाऊन विवाहासाठी प्रार्थना कर. तिथून पुढे गेल्यावर अगस्त्येश्वराचा आश्रम आहे. त्या अगस्त्येश्वराच्या आश्रमाच्या तिथे तुला त्या कन्या दिसतात. सांगितल्याप्रमाणे ही बकुळा देवी व्यंकटाचल पर्वत उतार होते. उतार झाल्यानंतर कपिल तीर्थावर जाऊन स्नान करते, प्रार्थना करते स्वतःच्या पुत्राचा विवाह व्हावा याच्यासाठी. तिथून पद्म सरोवर अर्थात पद्मावती देवीचं सध्याचं जे मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला जे पुष्करणी आहे ते सरोवर. त्या पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये जात असताना, प्रदक्षिणा करून येत असताना बलराम देवाचं आणि भगवंताचं अर्थात रामकृष्णाचं मंदिर आजही दर्शन होतं. एवढंच नाही, आपण जेव्हा व्यंकटेश्वराचं दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर निघतो तेव्हा आजूबाजूला छोटे छोटे मंदिर आहेत. आतमध्येच नरसिंहदेवाचे, वराहदेवाचे इत्यादी आहेत छोटे मोठे मंदिर. तसंच ते मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जर का विवाहासाठी प्रार्थना केली तर विवाह होतो अशी सगळ्यांची त्या ठिकाणी भावना आहे. जेव्हा तिथून बकुळा देवी निघतात तिथून अगस्त्येश्वराचा आश्रम आहे. त्या अगस्त्येश्वराच्या आश्रमाच्या तिथे बकुळा माता जाते आणि तिथे असलेल्या स्त्रियांशी त्या पद्मावती मातेच्या मैत्रिणींसोबत संवाद साधायला प्रारंभ करते. अगस्त्येश्वराचा आश्रम ती जागा आहे ज्या ठिकाणी सर्वप्रथम पद्मावती मातेचं दर्शन आणि भगवंताने पद्मावती मातेच बघितलं आणि पद्मावती मातेने भगवंताच बघितलं. ती जागा म्हणजे अगस्त्येश्वराचं आश्रम. आणि आजही त्या ठिकाणी तो मोठा वडाचा झाड अजूनही त्या ठिकाणी विराजमान आहे. विराट स्वरूपाचं वडाचं झाड आहे. कधी जर का गेला तिरुमलाला, तिरुपतीला त्या प्रदेशात तर अवश्य जाऊन एकदा दर्शन घेऊन या. ती जागा दर्शन घेण्यासाठीचीच आहे. आपण मार्केटिंग करतो पण आजूबाजूचा हा जो प्रदेश जो ग्रंथात सांगितलेला आहे तो एकदा डोळ्याने बघा, अनुभव घ्या त्याचा.
जो संवाद आहे तो कशा पद्धतीनं घडला असेल ते अनुभूती घ्या. सांगणं वेगळं, बघणं वेगळं. बघितल्यावर काळजावर जास्त उमटतं, सांगून कमी उमटतं. त्याच्यामुळे कथा सांगितल्या जाते, अवश्य श्रवण करावे, परंतु एकदा अवश्य वाचन करावे, स्वतः अनुभवावे, आत्मसात करावे. डॉक्टर जेव्हा डॉक्टर बनतो तेव्हा त्याला शिकवलं जातं. नुसतं शिकवलं गेलं असतं तर तो डॉक्टर झाला नसता. प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. गाडी शिकवणारा बाजूला बसतो, पण शिकणाराच माणूस जर का बाजूला बसला आणि शिकवणारा चालवत राहिला तर त्याला काय येणार? काहीच येणार. अगदी तसं आहे. अध्यात्म किंवा भगवंत ही शिकण्याची गोष्ट नाहीये, ही अनुभूती करून घेण्याची गोष्ट आहे. त्याच्यासाठी सतत कथा श्रवण करणं, चिंतने तदरूपता. त्याच्यामुळे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण एवढं जर का नीट केलं तर पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदन पुढच्या ज्या भक्ती आहेत त्या ऑटोमॅटिक आपोआप आपल्यामध्ये येतात. पण पहिल्या सुरुवातीच्या ज्या भक्ती आहेत, कुठली तर श्रवण, कीर्तन आणि स्मरण, या 3 भक्तीचं जर का काटेकोरपणे तंतोतंत पालन केलं तर पुढच्या भक्ती ऑटोमॅटिक आपल्याला भगवंत प्रदान करतात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो, वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसारे नान्यथा तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यसो हर हरे मम विष्णोस्तुतिः सदा. इदं ज्ञानं हरे पूजा हरेरेव इदं सदा हरेधीनं च सर्वत्रित्येवं न्यासो हरो स्मृता यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीतये बालं विष्णोर्मे परमस्मृत. अनेन भाव्यत् पुण्यम् आवाप्नोतु गुरोर्मम.